श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 24 ऑगस्ट, वार आहे सोमवार, म्हणजे हा श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असणार आहे. आणि याच दिवशी अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. आणि तो म्हणजे या श्रावणातील दुसऱ्या सोमवारच्या दिवशी पुत्रदा एकादशी ही आलेली आहे. तर बघा, पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी हे एकादशीचं व्रत केलं जातं. तर एवढंच नाही, तर एकादशीचं व्रत आपल्या मुलांची चांगली प्रगती व्हावी, त्यांचा चांगला विकास व्हावा यासाठी सुद्धा केलं जातं. त्यांना उदंड आयुष्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं. आणि या एकादशी दिवशी तुम्हाला अशी एक वस्तू जी आहे तर ती तुळशीला अर्पण करायची आहे. या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण आईनं मुलांसाठी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू. मुलांची अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत, व्यवसायात, अभ्यासात भरपूर यश मिळेल. यामध्ये येणाऱ्या सर्व जे अडथळे आहेत तर ते दूर होऊन मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. मुलं लहान असतील तर ते खूप किरकिर करत असतात, खूप रडत असतात. पण मुलं मोठी जर असतील तर हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात. तर या सर्व अडचणी दूर होऊन जातील. अशा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे, याविषयीची जर सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तरच तुम्हाला याची योग्य ती माहिती मिळून जाणार आहे. चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे इथून पुढचे देखील माझे नवीन व्हिडिओ जे आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या उपायासाठी म्हणजेच उद्या श्रावणातील मोठा सोमवार असणार आहे, पुत्रदा एकादशी आहे. अतिशय दुर्मिळ योग या दिवशी जुळून आलेला आहे. त्यामुळं तुम्ही उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून या पाण्यानं स्वच्छ अशी अंघोळ करून घ्यायची आहे. नित्य देवपूजा जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. आता देवघरामध्ये सर्वांच्याच बघा, भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा अगदीच बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यावरती स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे किंवा दुधानं अभिषेक केला तरीही चालेल. यानंतरनं पिवळ्या रंगाची फुलं, त्यासोबतच बघा आपण भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. खडीसाखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती सुद्धा स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतरनं भगवान शिवशंकरांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला आवर्जून शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. आणि जी शिवामूठ असणार आहे तर ती तिळाची शिवामूठ आहे. तर आवर्जून आपण शिवामूठ म्हणून तीळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. तर ही सर्व पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आणि नंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला बघा, कोणत्याही धातूचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे. या दिवशी बघा, तुळशीपत्र जे आहे तर ते तोडलं जात नाही किंवा तुळशीला स्पर्श केला जात नाही. त्यामुळे तुम्ही एक दिवस अगोदरच हे तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे. तुळशीजवळ सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तुळशीची लांबूनच विधिवत पूजा करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी बघा, तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल, मग तो कोणत्याही धातूचा असू द्या. आणि धातूचा जर दिवा तुमच्याकडे नसेल तर मग मातीची पंती किंवा अगदी कणकेचा दिवा जरी बनवून घेतला तरीही चालेल. आता जर मातीची पंती घेतली तर ती स्वच्छ असावी, कुठेही खराब झालेली किंवा तुटलेली असू नये. त्यानंतरनं बघा, आपण जे पण काही उपाय करतो, पूजापाठ करतो, तर त्यामध्ये आपण ज्या वस्तू वापरतो तर त्या नेहमीच चांगल्या आणि स्वच्छ असाव्यात. तरच ते उपाय आपल्यावरती काम करत असतात. त्याचं इच्छित फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. कष्ट आणि मेहनत हे तर आपल्याला करावेच लागतात, पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची, दैवी शक्तीची साथ मिळावी
यासाठीच आपण असे छोटे मोठे उपाय खास तिथींना जर केले तर त्याचं 100% फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आता तर पहा, एकादशीला तुळशीला पाणी देखील आपल्याला घालायचं नाही. एवढंच नाही तर तुळशी मातेला स्पर्श देखील करायचा नाही. आता हा दिवा आपल्याला घेतल्यानंतरनं या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप हे आपल्याला घालून घ्यायचं आहे. तूप नसेल तर मग तेल घातलं तर चालेल, पण जर तुमच्याकडे तूप असेल तर तूपच घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला कापसाच्या 4 वाती करून घ्यायच्या आहेत. 4 वातींची तुम्ही बघा एकत्र करून 1 वात केली तरीही चालेल किंवा मग 4 वाती वेगवेगळ्या लावल्या तरीही चालतील. असा एक चौमुखी दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता हा दिवा घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर बघा त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. सोबतच त्यामध्ये अखंड 7 तांदळाचे दाणे जे आहेत तर ते त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. दिवा ज्यावेळी प्रज्वलित आपण करणार आहोत त्यावेळी तो देवघरासमोरच बसून प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मुलांवरून एक वेळेस हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि तो दिवा तुळशीजवळ आपल्याला नेऊन ठेवायचा आहे. म्हणजे हा दिवा तुम्हाला तुळशीला अर्पण करायचा आहे. आपल्या मुलांचं औक्षण करून झाल्यानंतरनं हा दिवा आपल्याला तुळशीजवळ नेऊन ठेवायचा आहे. आता बघा आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील किंवा 1 मुलगा असेल तर वेगवेगळे दिवे बनवण्याची गरज नाही. एकाच दिव्यानं तुम्ही तुमच्या मुलांना ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतरनं हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ नेऊन ठेवायचा आहे. तुळशीजवळ अगरबत्ती धूप लावायचे आहे. मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, प्रगती व्हावी, त्यांच्या मार्गामध्ये कोणतेच अडथळे येऊ नयेत आणि आलेले अडथळे दूर व्हावेत यासाठी आपल्याला प्रार्थना करून हा एक दिवा तुळशीजवळ संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे उद्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर तो तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. पुत्रदा एकादशी आपल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि या पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले, सेवा केल्या तर त्याचं इच्छित फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. पुत्रदा एकादशी ही संतानप्राप्तीसाठी देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते. अशी धार्मिक मान्यता आहे की या दिवशी जर पुत्रप्राप्तीसाठी उपवास केला, व्रत केलं तर त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं. त्यामुळं आपण आवर्जून हे एकादशीचं व्रत देखील करायचं आहे. या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी उपवास देखील करायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा एक दिवा तुळशीला आपल्याला अर्पण करायचा आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.